नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज हवामान बदलामुळे पावसाचं अनिश्चितपण वाढलंय। अशा वेळी प्रत्येक थेंबाचं मोल ओळखून सूक्ष्म सिंचन पद्धती अवलंबणं अत्यावश्यक आहे। सूक्ष्म सिंचन पद्धती म्हणजेच ड्रीप, ठिबक आणि स्प्रिंकलर म्हणजेच तुषार सिंचन पाणी व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। ठिबक सिंचन झाडांच्या मुळाशी थेट पाणी थेंबाथेंबाने देते, ज्यामुळे पाण्याची बचत होते आणि बाष्पीभवन कमी होते। स्प्रिंकलर सिंचन नैसर्गिक पावसाप्रमाणे पाईपद्वारे पाणी हवेत फवारते, ज्यामुळे लहान थेंब जमिनीवर पडतात आणि ते जास्त क्षेत्रासाठी पाणी पुरवते। ठिबक सिंचन कार्यपद्धती: या पद्धतीत पॉलिथिनच्या नळ्यांचे जाळे जमिनीवर पसरवले जाते। या नळ्यांमधून पाणी झाडांच्या मुळांपर्यंत थेट थेंब थेंब पोहोचवले जाते। याचे फायदे असे की पाण्याची बचत होते, कारण पाणी थेट मुळांजवळ दिले जाते। बाष्पीभवनामुळे होणारे पाण्याचे नुकसान कमी होते। पोषक घटक थेट मुळांना मिळतात, ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते। कमी पाण्यात जास्त क्षेत्रावर लागवड करणे शक्य होते। तण वाढण्याचे प्रमाण देखील कमी होते। विशिष्ट पिकांसाठी, विशेषतः बागांसाठी आणि फळझाडांसाठी ही पद्धती अतिशय प्रभावी आहे। ठिबक सिंचनमुळे पाण्याची बचत 40 ते 60% होते। आता पाहूयात स्प्रिंकलर म्हणजेच तुषार सिंचन। यामध्ये पाणी पाईप्सच्या जाळ्यांमधून पंपाद्वारे वितरित केले जाते आणि नंतर स्प्रिंकलरच्या सहाय्याने हवेत फवारले जाते। या फवारणीमुळे पाण्याचे छोटे थेंब तयार होतात आणि ते जमिनीवर पडतात। याचे फायदे असे की नैसर्गिक पावसाप्रमाणे पाणी दिले जाते, ज्यामुळे जमिनीवर ओलावा टिकून राहतो। जास्त क्षेत्रासाठी पाणी पुरवता येते। बागा, भाजीपाला आणि इतर पिकांसाठी ही पद्धत वापरली जाते। तुषार सिंचनमुळे पाण्याची बचत 30 ते 35% होते। या दोन्ही पद्धती पाणी, वेळ आणि विजेची बचत करतात। यामुळे पिकांचे उत्पादन वाढण्यास मदत होते, जमिनीचे उत्पादन मूल्य सुधारते आणि पाण्याचा कार्यक्षम वापर होतो। धन्यवाद।